हे तुमच्या सख्या सासऱ्याने केलं नाही असं तुमचं म्हणणं नाही, कारण ते स्वतःहून त्यांच्याकडनं काहीच होत नाही सर. मलाही त्रास होता का ताई यांचा? ते दारू पिऊन आले की तेव्हा थोडाफार त्रास द्यायचे, पण असे खूप चांगले होते ते माझ्यासोबत. पायवर करा मॅडम, पाय पाय का आपल्या लग्नाला बोलता बोलता एक वर्ष यात काही ना पण नाही ना. विकी हा एक रील स्टार होता आणि त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं. मुलगा आम्हाला सांगितलं की बेपत्ता आहे. आम्हाला असा निरोप दिला की तुमच्या जावांनी भानगड केली, मलाही मारलं, आबांनाही मारलं आणि फरार झाले. बा बेदम दारू पाजून दिलेली आहे, बेदम मारहाण केलेली आहे, नंतर त्याला धरणामध्ये कोरून बुजून दिलेलं आहे. म्हणून मग त्यांनी शेवटमध्ये नाईलाज झाला. त्यांनी स्वतःहून केली, त्यांनी चिठ्ठी त्यांनी स्वतःहूनच लिहिलेली आहे सर. वडील विठ्ठल व त्यांचे दुसरे भाऊ जे आहे त्यांनी मग त्याला गळफास देऊन त्या नदीपात्रामध्ये JCBच्या मदतीने गाडलं. अटक किती जण आहेत? अटक आता 3 लोक आहेत. त्याच्यामध्ये मैताचे चुलत भाऊ आणि JCB चालक असे 3 लोक अटक केली. तर ही घटना अशी झालेली आहे की त्यांनी मुलाला बेदम मारहाण केलेली आहे. ते काही मुलाच्या काकांनी चुलत्यांनी त्यांनी काय केलेलं आहे. त्यांचा काय विरोध होता? त्यांचा विरोध असा आहे, त्यांचा काही असेल त्यांचा प्रॉपर्टीविषयी ते काही आम्हाला सांगता येणार नाही. त्यांचा काही विरोध होता की, पण एक विरोध असा बी होऊ शकतो की यांचं थोडं चांगलं चाललं होतं, सगळं व्यवस्थित होतं, संसार सुखाने चालत होता, ते यांना सहन झालेलं नाही आहे. आणि यांनी या पोराला जे कृत्य केलं ते पहिले बेदम दारू पाजून दिलेली आहे, बेदम मारहाण केलेली आहे, नंतर त्याला धरणामध्ये कोरून बुजून दिलेलं आहे. नंतर अजून सांगितलेलं नाही की मुलगा आम्हाला सांगितलं की बेपत्ता आहे. आणि न्यूज अशी पसरवली गेली की वडिलांनी मुलाला मारलेलं आहे बुवा, आणि वडिलांनी स्वतः आत्महत्या गळफास घेऊन घेतलेली आहे बुवा. आणि त्यांच्या खिशात त्यांनी चिठ्ठ्या लिहून टाकल्या आहे बुवा की मुलाला मी स्वतः मारलं. पण ते चिठ्ठ्या जे आरोपी आहेत त्यांनी टाकलेल्या आहेत आणि ते स्वतः सिद्ध बी केलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये की ते स्वतः आरोपी कबलून गेले आहेत की ते सगळं काही आम्ही केलेलं आहे बुवा. दोघांचा खून आम्ही केलेला आहे. त्यांनी हे स्वतः कबलून गेलेले आहेत. ते स्वतःला वाचवण्यासाठी पहिले अफवा वेगळी पसरवली, आमची दिशाभूल केलेली आहे त्यांनी. आमची मागणी एकच आहे, त्यांना फाशी झाली पाहिजे. जे आरोपी आहेत, आमचे 2 जीव गेले आहेत, 1 जीव गेलेला नाही. आमची बहीण 19-22 वर्षाची आहे, तिला न्याय भेटला पाहिजे, सिद्ध न्याय भेटला पाहिजे. 4 महिन्याचं बाळचं त्यांना रम आलेलं नाही आहे. त्यांनी असं केलेलं आहे कृत्य, त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे सर. बाप वडिलांमध्ये काही थोडंसं वादावाद झालं. त्यानंतर इथे आले ते विखरणून. इथं काय नियोजन झालं ते त्यांना माहिती. नंतर यांनी काकाने आणि त्याच्या मुलांनी त्यांना बेदम मारून गळफास लावून त्यांनी ते JCBने इथं तलाव आहे त्या तलावात कोरून गुंजून दिलेले. आणि आम्हाला असा निरोप दिला की तुमच्या जावांनी भानगड केली, मलाही मारलं, आबांनाही मारलं आणि फरार झाले. बा त्यांचे फोन स्विच ऑफ आहे, लोकेशन भेटत नाही, फोन घरी नाही, अशी त्यांनी आम्हाला सांगितलं. आमची दिशाभूल केली. मग दिशाभूल केल्यानंतर आम्ही आलो. आमचे आबांचे याई आमचे जे याई आहेत त्यांचा अंत्यसंस्कार वगैरे केला. परत खारीच्या दिवशी आलो. तिथं त्यांना आम्ही विचारलं की काही तपास लागला का? नाही म्हणे. काही लोक म्हणजे उज्जैनला आहे म्हणे, चालू स्टेटसला कुठेतरी आलेलं आहे बा उज्जैनमध्ये. आम्ही पाहिलं म्हणे. ठीक आहे. मग आम्ही इथून 2 घास कसे खाल्ले आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर परत 4-4:30ला आम्हाला दुसरीकडून असं माहिती पडलं की तुमचे जावई सापडले, त्यांना धरणाच्या पलीकडे भिंतीला कोपलेले. मग ही घटना कशी घडली तर ज्या व्यक्तीने मारलं होतं त्या व्यक्तीला तिथं यांच्या काकाने ती जागा दाखवली जिथं बुजलेलं होतं. असं हा पॉईंट सिद्ध होतं. ही चिठ्ठी अशी आहे. मग ते सांगतो ना मी. ते झाल्यानंतर त्याला मारून बुजून दिल्यानंतर माझ्या भाऊ इथं आलेला होता. मग ही वगैरे ते बसले. 4 वाजता ते निघाले. मग ते मतभेद याजवळ सांगू शकले नाही. मग यांच्या मनात जर काही शंका आली असेल की हा यय त्यांना सांगू शकतो बा काहीतरी, त्या हिशोबाने मग यांनी त्यांचाही गेम केलेला आहे. चिठ्ठी म्हणजे आम्हाला खोटी लिहिलेली आहे किंवा त्यांनी चिठ्ठी असं तर त्यांनी ती चिठ्ठी खोटी नाटी केलेली आहे का खर असं म्हणजे त्यांना कळत नाही. त्यांनी की असं त्यांनी अशी दिशा दर्शवली आहे की बापानेच मुलाला मारलं बा, मुलाला मारून भुंजून दिलेलं आहे. आणि हां
आमचं म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या पार्टीवाल्याचं की बापाने मुलाला मारलं बुवा बरोबर. आणि मारून बुजून दिलं आणि त्याने स्वतः आत्महत्या केली, यांचं असं म्हणणं आणि अशा दिशा आमची बोल केलेली आहे. पण तसं काही नाही, पण ते स्वतः वाचवण्यासाठी यांनी असा प्रयत्न केलेला आहे, दिशाभूल केली आमची. तुमची मागणी काय आता यासाठी? आमची मागणी एकच आहे की ज्याने केले हे कृत्य, जे आरोपी आहे त्यांना सजा झाली पाहिजे, म्हणजे झाली पाहिजे, कायमची सजा कायमची झाली पाहिजे. आपलं नाव काय देतं? जगन्नाथ आनंद पवार. बरोबर. तुम्ही कोण आहात? मी मुलीचे काका आहे, म्हणजे हितेशचे कोण? इथेच सासरा, चुलत सासरा. करता यायचे नाही, शर्ट घालता यायचं नाही, ते असं कसं काय करू शकतील? मला नाही वाटत त्यांनी केलंय बुवा. मग कोणी जे ज्यांनी स्वतः ते कबूल करताय ना की आम्ही केलंय बुवा, तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या नवऱ्याला न्याय भेटायला पाहिजे. कोणाला शिक्षा आहे? माझ्या सासऱ्याने त्यांना चुलत सासरे नाव सांगा ना, नाव. चुलत सासरे ती नाव सांग. भालचंद्र आणि नामदेव सकाराम. म्हणजे हे तुमच्या सख्या सासऱ्याने केलं नाही असं तुमचं म्हणणं? नाही, कारण ते स्वतःहून त्यांच्याकडनं काहीच होत नाही सर. एवढं तुम्हालाही त्रास होता का ताई यांचा? तुमच्या ते दारू पिऊन आले की तेव्हा थोडाफार त्रास द्यायचे, पण असे खूप चांगले होते ते माझ्यासोबत. झाली आहे की त्याच्यामध्ये तुमचे पती पण आज नाही, मुलालाही जीव गमवावा लागलेला आहे, दोघं तुमच्या घरातले गेलेले आहेत. ही नक्की घटना कशामुळे घडली? कशामुळे विकी जास्त दारू प्यायचा सर, तो त्याच्या पप्पाचा अजिबात ऐकत नव्हता. त्याचे पप्पा त्याला समजून खूपच समजवलं त्यांनी, एकदा दोनदा भरपूर समजवलं त्याला, पण त्यानं ते ऐकलंच नाही. तो मारहाणही करायचा असं एक हा, मारहाण पण करायचा, त्याच्या पप्पाला पण मारायचा कधी मध्ये, आम्हाला पण म्हणजे घरातले वस्तू पण फोडायचा तो. तशी आम्ही कारवाई पण केली होती एरंडोलला पोलीस स्टेशनला 2-3 वेळा, त्यांनी लक्ष नाही दिलं. म्हणून मग त्यांनी शेवट म्हणजे नाईलाज झाला. त्यांनी स्वतःहून केली, त्यांनी स्वतःहूनच लिहिलेली आहे सर. आणि हे जे सांगितलं जातं हे व्यसनाच्या आहारी कशामुळे गेला एवढा, कारण काय? त्याचं कारण तो लवकरच त्या युट्यूबमध्ये गेलात सर, त्याला पैसे दिसू लागले, बरोबर. त्यामुळं संगत सोबत बेकार भेटले त्याला, त्यामुळं त्याने पाऊल उचलला, असा लाईन चुकीची केली त्याने. पण आता त्याला मारलं कोणी नक्की? आता हे वेगळं. त्याला मारलं त्याच्या पप्पांनी सर. त्याचे पप्पा शेवट म्हणजे त्यांना दुखण्याचं पण होतं भरपूर, आजारी पण राहायचे, काय 25 वर्षापासून मेडिकल खायचे, ते गोळ्या वगैरे खायचे आणि सारखे म्हणजे असे घरातलं काम बाजारात ते सगळं करायचे ना. त्यांना वैताग घेऊन गेला होता सर. त्याला भरपूर वेळा समजवलं, त्यानेच नाही ऐकलं सर. मी पण समजवलं त्याला, ते पायाला पण खूप हे करायचा सर. त्याच्या लग्नाला फक्त 1.25 वर्ष म्हणजे 1.5 महिने, एक वर्ष झालं त्याच्या लग्नाला. 1 वर्षामध्ये ती 6 महिने तिथं राहिलेली, 6 महिने इथं एरंडोला राहिलेली सर. कधीपासून व्यसनाच्या आहारी गेलेला होता? तुम्हाला किती त्रास द्यायचा? लग्नानंतरच कळाला सर आम्हाला, लग्नाच्या अगोदर मला समजलं नव्हतं. खोटं बोल नका. खोटं नाही सर, खरं आहे दादा. माझा मुलगा गेलेला आहे, माझा पती गेलेला आहे म्हणा माणूस, आणि लॉक पण कोणी खोललेलं आहे सर, ते तुम्ही आपला एरंडोला पोलीस स्टेशनला विचारून घ्या. यांनी मधून लॉक केलेलं होतं ना, तर पोलिसांनी येऊन ते लॉक तोडलेलं आहे. आमच्या घरच्यांनी केलं नाही सर. मी अक्षर बघितलं, अक्षर त्यांची पत्नी. माझं नाव संगीता विठ्ठल पाटील आहे सर. मी त्यांची पत्नी, त्यांचंच होतं सर. मी 25 वर्षापासून मी त्यांचं अक्षर ओळखते सर. माझे मिस्टरांचे विठ्ठल सकाराम पाटील. दारूच्या व्यसनापायी आपल्या वडिलांना मारहाण करणाऱ्या तरुणाचा जन्मदात्या वडिलांनीच खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यामध्ये घडलेली आहे. आणि यानंतर मात्र संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये जे तपास अधिकारी आहेत निलेश गायकवाड साहेब आपल्यासोबत आहेत. सर, नक्की ही घटना काय एकदा थोडक्यामध्ये सांगा ना. एरंडोल पोलीस स्टेशनला दिनांक 25 तारखेला ADR दाखल झालेला होता. याच्यामध्ये एक विठ्ठल सकाराम पाटील नावाचे एक सर्व्हिसमॅन होते. त्यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये गळफास घेतलेला होता. त्या गळफास घेतल्यानंतर तपासामध्ये त्यांच्याकडे एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीमध्ये हितेशनी मौतना जिम्मेदार मी आहे, रात्री 2 वाजता त्याला मी धरणामध्ये बुजून आलेले अशा पद्धतीचा उल्लेख केलेला होता. त्यानंतर त्यांचं अंत्यविधीच्या दरम्यान हितेश मिळून आला नाही आणि मागील 1 दिवसापासून हितेशनं दिसत नसल्याने त्याचा आम्ही शोध घेत होतो. चिठ्ठीमध्ये तर त्यांनी लिहिलेलं होतं की धरणात बुजून आलो असं. त्या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातले जेवढेही धरण आहे तिथं आमचे 2 दिवस सर्च मोहीम चालली. त्याच्यानंतर जे मयत विठ्ठल आहेत त्यांचं जे मूळ गाव आहे भवरखेडा या परिसरात बी आम्ही शोध घेतला. त्या ठिकाणी धरणाच्या कोरड्या नदी पात्रामध्ये डाऊटफुली जागा निघाली, तर ती तपासली असता तिथं बॉडी मिळून आली. ही बॉडी हितेश म्हणजे उर्फ विकी हा एक रील स्टार होता आणि त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि त्या दारूच्या व्यसनापायी
तो त्याच्या घरातल्यांना मारहाण करीत होता. वडील एक सर्व्हिसमॅन होते, रिटायर झालेले होते आणि ते पण त्याच्या याला त्रासलेले होते. ज्या वेळेस विकी हा त्यांना त्रास देत असे तर त्यावेळेस हे संपूर्ण कुटुंब त्याला घाबरून भवरखेडा या त्यांच्या मूळ गावी जात होते आणि त्या रात्री 24 तारखेला हा तिथं गेलेला होता भवरखेड्याला विकी त्याच्या वडिलांकडे. तर तिथंही त्यांच्या भानगडी झाल्या आणि त्या रागातून मग वडिलांनी व त्यांच्या भावांनी वडील विठ्ठल व त्यांचे दुसरे भाऊ जे आहे त्यांनी मग त्याला गळफास देऊन त्या नदीपात्रामध्ये JCBच्या मदतीने गाडलं आणि जे काल निष्पन्न केलं आम्ही आणि नंतर बॉडी बाहेर काढून आता पोस्टमॉर्टमला पाठवलेलं आहे. गळफास देऊन त्याला मारलेलं आहे. सर, आता या घटनेमध्ये त्याचे वडील जर समजा हयात नाही आहेत, आता अजून कोणाला याच्यामध्ये अटक केली आहे किंवा याच्यात किती गुन्हेगार समोर आलेले आहेत? याच्यामध्ये मयत जे विकी आहे त्याचं त्याच्या वडिलांशी कुटुंबाशी जमत नव्हतं. मग त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांनी मारलेलं आहे. पण त्या वडिलांना मदत करण्यासाठी वडिलांचे भाऊ म्हणजे विकीचे चुलते आणि विकीचे चुलत भाऊ यांचा पण सहभाग असल्याचं दिसतं आहे. त्यानंतर JCBने ती जागा उकरून तिथं बॉडी गाडलेली होती. त्यामुळे JCB चालक म्हणजे मैताचे काका, चुलत भाऊ आणि JCB चालक असे 3 लोक ऑलरेडी अटक केलेले आणि विकीचे वडील मयत विठ्ठल असे मिळून 4 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले. सर, या घटनेपाठीमागे केवळ व्यसन हेच एक कारण समोर आलेले? हां, बरोबर. कारण त्याचं वय कमी होतं आणि तो प्रचंड दारू प्यायच्या सवयीचा होता. त्याला व्यसनमुक्ती केंद्र शिर्डी येथे त्यांनी पाठवलेलं होतं. तिकडून परत आल्यानंतर त्याच्या स्वभावात काहीच बदल झालेला नव्हता आणि तो ज्या वेळेस दारू पित असे त्यावेळेस तो जरा व्हायबल होत असे आणि त्याच्यामुळे तो घरच्यांना त्रास देत होता. काही उद्योग व्यवसाय रील व्यतिरिक्त? तो रील व्यतिरिक्त काही एक व्यवसाय करत नव्हता. वडिलांना पेन्शन चालू होतं, त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचं घर चालत होतं. तसंच त्याला रीलच्या माध्यमातून काही उत्पन्न होत होतं असं आम्हाला समजलेलं आहे. आता गुन्हा काय नोंदलेला आहे आणि किती जणांना अटक केलेली आहे? गुन्ह्यामध्ये जीवेठार म्हणजे खुनाचं कलम लागलेलं आहे. त्याचबरोबर बॉडी डिस्पोजल केल्याचं कलम लागलेलं आहे. हे 2 कलम लागलेले मुख्य कलम. अटक किती जण आहेत? अटक आता 3 लोक आहेत. त्याच्यामध्ये मैताचे चुलते, चुलत भाऊ आणि JCB चालक असे 3 लोक अटक केलेले आहेत. अजून काही संशयित आहे याच्यात? नाही, आता नाही. आता पहिल्या प्राथमिक तपासात तरी दिसत नाही आहे, पण जर निष्पन्न झाले तर मग बघ. तर हे होते विकी आणि त्याचे वडील विठ्ठल यांच्या मृत्यू प्रकरणाचे तपास अधिकारी निलेश गायकवाड साहेब. त्यांनी म्हटलेलं की केवळ दारूच्या व्यसनापायी ही घटना समोर आलेली आहे. विकी हा आपल्या वडिलांना दारू पिऊन आणि पूर्ण कुटुंबाला मारहाण करीत होता आणि त्याच्या त्रासाला कंटाळूनच त्याच्या काकांनी आणि वडिलांनी विकीची हत्या केल्याचं तपासात समोर आलेलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.